एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सरकारविरोधी भूमिकेवरून विविध चर्चा। विरोधी पक्षामधील नेत्यांना जवळ करण्यासाठी शिवसेनेकडून वेगळ्या भूमिकेचा आधार, तर वारंवार विरोधी भूमिकेमुळे भाजप दुरावण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेचा बहुजन विकास आघाडीला विलीनीकरणाचा प्रस्ताव। रवींद्र फाटक विधान परिषदेसाठी मदत मागायला आले होते। हितेंद्र ठाकूर यांची माहिती, तर हितेंद्र ठाकूर ठाण्याच्या दिशेने रवाना। घडामोडींना वेग। कांदा प्रश्नी आंदोलन करताना हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली। मोदी फडणवीसांवरती अनादराने एकेरी भाषेमध्ये टीका। टीका करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली शिव्यांची लाखोली। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या ठिय्या दरम्यान आंदोलकांची धरपकड। रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं। कांदा प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 6 ते 7 जणांचं शिष्टमंडळ उद्या अमित शहांना भेटणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। पेट्रोल डिझेलचा साठा कोण करतंय याची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीमधून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। अफवेमुळे 52% इंधन खरेदी अधिकची झाल्यामुळे अडचण होण्याची शक्यता। प्रत्येक आगाराला 5 लिटर डिझेल बचतीच्या सूचना। एसटी महामंडळ आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांची माहिती। इंधन दरवाढ होत राहिल्यास भाडेवाढ अटळ, सरनाईकांचा पुनरुच्चार। विदर्भ तापलेलाच। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी देशामधील सगळ्यात उष्ण शहर। अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेड अलर्ट, तर नागपूर आणि अकोल्याला ऑरेंज अलर्ट जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।